खामलोन येथील खुनाचा उलगडा अवघ्या 12 तासात, आरोपी जायखेडा पोलिसांच्या ताब्यात। खामलोन तालुका बागलाण येथे परप्रांतीय महिलेच्या खुनाचा तपास लावण्यात जायखेडा पोलिसांना यश आले आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेश राज्यातील राजपूर जिल्हा बडवानी येथील नानूबाई सकाराम सस्ते वय वर्ष 20 ही मजूर महिला खामलोन येथील मंगल लक्ष्मीकांत धोंडगे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये मयत स्थितीत आढळून आली होती। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन गुन्हे तपासाचे आदेश दिले। जायखेडा पोलिसात या संदर्भात प्रथम अकस्मात मृत्यू नोंद करण्यात येऊन तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली। पोलीस तपास व शवविच्छेदनात मयताच्या डोक्यावर हत्याराने मारल्याचा तसेच तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे लक्षात आल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील, पोलीस हवालदार देवीदास गोविंद, विनोद मोरे, पोलीस नाईक योगेश क्षीरसागर, दिनेश जाधव, सागर शेवाळे, अरुण वनसे, अक्षय पाटील आदींनी या प्रकरणी कसून चौकशी करून सदर गुन्हा उघडकीस आणला आहे। गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असताना मयत महिलेस मारहाण करणाऱ्या आरोपीबाबत माहिती प्राप्त झाली। मयत हिचा धीर संशयित अल्पवयीन बालक वय वर्ष 15 वर्ष 9 महिने राणा जलखेडा तहसील राजपूर जिल्हा बडवानी मध्य प्रदेश यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अल्पवयीन बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली असून सदर गुन्ह्याचा तपास सविस्तर जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करीत आहेत। 24x7 न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे।